नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री दिलीप मोहिते सर शिकवानंदे चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी आपण व्याकरणाचा समास व समासाचे प्रकार हा घटक अभ्यासतो आहोत। या घटकावर आधारित भाग क्रमांक 1 यापूर्वी अभ्यासलेला आहे। भाग क्रमांक 1 मध्ये समास म्हणजे काय हे आपण समजून घेतलं आणि त्याचबरोबर समासाचा अव्ययीभाव समास हा प्रकार सुद्धा आपण अभ्यासलेला आहे। इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी समास व समासाचे प्रकार हा घटक महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्र, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेमध्ये समासाचा प्रत्येक प्रकार मी तुम्हाला समजून देणार आहे। चला तर मग आज आपण तत्पुरुष समास हा समासाचा प्रकार या व्हिडिओमध्ये अभ्यासूया। सर्वप्रथम आपण पुन्हा एकदा समास म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊया की जेव्हा दोन शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय किंवा त्यांचा संबंध दाखवणारे इतर शब्द गाळून त्यांचा एक जोडशब्द आपण बनवतो। शब्दांच्या अशा एकीकरणाला समास असे म्हणतात। आता इथे आपण उदाहरणांवरून हे समजावून घेऊया की लोकप्रिय हा शब्द लोकांना प्रिय या दोन शब्दांवरून तयार झालेला आहे। हा लोकप्रिय शब्द तयार होत असताना लोकांना मधील ना हा विभक्तीचा प्रत्यय निघून गेलेला आहे आणि लोक आणि प्रिय हे दोन शब्द एकत्र येऊन लोकप्रिय हा सामासिक शब्द तयार झालेला आहे। राजाश्रय हा शब्द राजाचा आश्रय, तर इथे सुद्धा आपल्याला विभक्तीचे प्रत्यय निघून गेलेले आहेत आणि राजाश्रय असा शब्द तयार झालेला आहे। बटाटे वडा हा सामासिक शब्द बटाटे घालून तयार केलेला वडा या वरून तयार झालेला आहे। आणि आपण इथं जर लक्षात घेतलं तर बटाटे घालून तयार केलेला वडा याच्यामध्ये बटाटे व वडा यांचा संबंध दर्शवणारे जे मध्ये तीन शब्द आहेत म्हणजे घालून तयार केलेला हे तीनही शब्द गाळलेले आहेत सामासिक शब्दामध्ये आणि बटाटे व वडा हे शब्द एकत्रित आले आणि बटाटे वडा हा शब्द तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे जेव्हा दोन शब्द एकमेकांशेजारी येतात तेव्हा त्यांच्यातील विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा त्यांचा संबंध दाखवणारे इतर शब्द असतील तर ते गाळून त्यांचा एक जोडशब्द आपण बनवतो आणि असं जे शब्दांचं एकत्रीकरण होतं त्यालाच आपण समास असं म्हणणार आहोत। आता तसंच प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, भीमार्जुन, भीमाने अर्जुन, देवघर, देवासाठी घर, क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण अशा प्रकारे दोन शब्दांचं एकत्रीकरण होत असताना विभक्तीचे प्रत्यय किंवा त्या दोन शब्दांचा संबंध दर्शवणारे इतर शब्द गाळले जातात आणि एकच जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असं आपण म्हणतो। आता समासाचे जे प्रकार आहेत तर ते आपल्याला मुख्य प्रकार आणि मुख्य प्रकारांचे सुद्धा पोट प्रकार पडतात ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे की समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात आणि त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात। आता आपल्याला हे सर्व माहिती आहे की समासात कमीत कमी दोन शब्द एकत्र यावे लागतात तेव्हा तो सामासिक शब्द तयार होतो आणि त्यामध्ये असणारा प्रत्येक शब्द त्याला पद असं म्हणतात। आणि त्या दोन पदांपैकी कोणता शब्द महत्त्वाचा आहे किंवा कोणतं पद महत्त्वाचं आहे यावरून समासाचे चार मुख्य प्रकार पडतात। मग पहिलं पद महत्त्वाचं असलेला तर तो अव्ययीभाव समास आणि अव्ययीभाव समास आपण भाग क्रमांक 1 मध्ये अभ्यासलेला आहे आणि त्याची व्हिडिओ लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवलेली आहे। आता दुसरा प्रकार आज आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे दुसरे पद महत्त्वाचे असलेले तो तत्पुरुष समास। दोन्ही पद महत्त्वाचे असलेलं तो जो समास आहे त्याला द्वंद्व समास म्हणतात आणि चौथा जो प्रकार आहे दोन्ही पद महत्त्वाचे नसून त्यांनी सूचित केलेलं वेगळंच पद महत्त्वाचं तर त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तत्पुरुष समास व त्याचे पोट प्रकार अभ्यासणार आहोत की विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम इथे एक छोटी सोपी कृती जी आहे ती आपण पूर्ण करणार आहोत की कृती अशी तुम्हाला दिलेली आहे की खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा। आता आपल्याला जी वाक्य दिलेले आहेत त्यात ते सामासिक शब्द ओळखायचे आहेत आणि आता तुम्ही सामासिक शब्द ओळखू शकता। आता पहिलं वाक्य असं आहे, मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला। आता आपल्याला इथं लक्षात आलेलं असेल की इथे जो सामासिक शब्द आहे तो अर्थातच लोकार्पण असा आहे। आता दुसरं वाक्य आहे, सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले। आता या वाक्यामध्ये आपल्याला दोन सामासिक शब्द असलेले दिसतात, एक म्हणजे सुप्रभाती आणि दुसरा सामासिक शब्द आहे नीलकमल। आता तिसरं वाक्य आहे की शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण आहे। इथे आपण जर बघितलं तर त्रिकोण हा सामासिक शब्द आहे। आता विद्यार्थी मित्र हो, तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण,
सुप्रभाती, नीलकमल व त्रिकोण या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये काय लक्षात येतात तुमच्या, तर ते आपण इथं समजावून घेऊया. म्हणजे लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल व त्रिकोण हे जे सामासिक शब्द वरील वाक्यांमध्ये आलेले आहेत तर त्यांची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया. की सामासिक शब्द आपण लोकार्पण, त्याचा विग्रह लोकांना अर्पण असा होतो. सुप्रभाती, सु अशा प्रभाती असा त्याचा विग्रह होतो. विग्रह होणं म्हणजे शब्दाची फोड आपण करतो त्याला विग्रह असं म्हणतात. नीलकमल म्हणजे निळे असे कमळ. त्रिकोण म्हणजे 3 कोणांचा समूह. आता वैशिष्ट्य काय लक्षात येतात, तर या सामासिक शब्दात दुसरे पद महत्वाचे आहे. बघा इथे लोकार्पण, लोकांना अर्पण म्हणजे अर्पण हा शब्द इथं महत्वाचा आहे. म्हणजे दुसरं पद इथं महत्वाचं आहे. म्हणजे आपण तत्पुरुष समास जो समजून घेतो आहोत तर त्याच्यामध्ये जो सामासिक शब्द असतो त्याच्यात दुसरं पद महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असणार आहे आणि पहिलं पद महत्वाचं असेल तर तो अव्ययीभाव समास असतो. हे आपण अभ्यासलेला आहे. आता दुसरं पद महत्वाचं असणारा जो काय समासाचा प्रकार आहे तो तत्पुरुष समास आहे. इथे आपल्याला या चारही शब्दांमध्ये हे लक्षात येतं की दुसरं पद जे आहे, दुसरा शब्द जो आहे तो सामासिक शब्दातला तर तो त्या ठिकाणी महत्वाचा आहे. की सुप्रभाती, सु अशा प्रभाती, प्रभाती हा शब्द महत्वाचा आहे. नीलकमल, निळे असे कमळ, कमळ हा शब्द महत्वाचा आहे. त्रिकोण, 3 कोणांचा समूह, इथं कोण हा शब्द महत्वाचा आहे. आता दुसरं वैशिष्ट्य काय लक्षात येतं की सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. आणि सामासिक शब्द जो आहे म्हणजे लोकार्पण असेल तर त्याचा विग्रह करत असताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपल्याला त्या विग्रहामध्ये आणावे लागतात. लोकार्पण, लोकांना अर्पण, इथं लोकांना या शब्दामध्ये ना हा विभक्तीचा प्रत्यय येतो. सुप्रभाती, सु अशा प्रभाती अशा हा शब्द आपण इथं घेतलेला आहे. नीलकमल, निळे असे कमळ, तर इथे आपल्याला जे काय 2 शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे शब्द जे आहेत तर ती इथं घालावे लागतात. आणि सामासिक शब्द बनत असताना हे विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा अशा प्रकारे त्या 2 शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे इतर शब्द असतील तर ते गाळावे लागतात. म्हणजे इथे आपल्याला लक्षात आलं की या सामासिक शब्दात दुसरं पद महत्वाचं आहे आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. आता खालील उदाहरणे अभ्यासावं, त्यातील सामासिक शब्द शोधा अशी एक कृती आपण पाहतो आहोत. आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे की वाक्य आपण बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये मग सामासिक शब्द कोणता हे पाहायचं आहे. वाक्य आहे अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे. पुढचं उदाहरण आहे दुसरं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अर्थातच महाराष्ट्र हा शब्द सामासिक शब्द आहे. आणि ही वाक्य आहे या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. अर्थातच इथे सप्ताह हा शब्द जो आहे तर तो सामासिक शब्द आहे. आता इथे शब्द आपण तोंडपाठ घेतला तर त्याचा विग्रह तोंडाने पाठ असा होईल. महाराष्ट्र हा जर शब्द आपण सामासिक शब्द घेतलेला आहे तर त्याचा विग्रह महान असे राष्ट्र होईल. सप्ताह म्हटलं की 7 दिवसांचा समूह. आता इथे आपण जर बघितलं तर या सामासिक शब्दांचा विग्रह करताना विभक्ती प्रत्यय असतील किंवा त्या 2 शब्दांचा संबंध दर्शवणारे इतर शब्द असतील तर ते विग्रहामध्ये आपल्याला आणावे लागतात. आणि जेव्हा या विग्रहावरून आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे तेव्हा अर्थातच इथं विभक्ती प्रत्यय आणि इतर 2 शब्दांमध्ये संबंध दर्शवणारे इतर शब्द निघून जातात आणि त्यांचा एकच सामासिक शब्द तयार होतो. म्हणजे तो जोड शब्द तयार होतो. म्हणजे तोंडाने पाठ वरून तोंडपाठ असा हा सामासिक शब्द तयार होतो. आता विद्यार्थी मित्र हो, तोंडपाठ, तोंडाने पाठ, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, सप्ताह, 7 दिवसांचा समूह यावरून आता आपल्याला पुन्हा एकदा तत्पुरुष समासाची उदाहरणं वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची आहेत की या समासात दुसरं पद महत्वाचं आहे. हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. तोंडाने पाठ मध्ये पाठ हा शब्द महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये महान असं राष्ट्र, राष्ट्र हा शब्द महत्वाचा आहे. आणि सप्ताहामध्ये 7 दिवसांचा समूह इथे आपल्याला दिवस हा शब्द जो आहे तर तो महत्वाचा आहे. आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. इथे आपण विग्रह करताना हे जे विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा इतर जे शब्द असतील तर ते आपण इथे घातलेले आहेत. अशा पद्धतीनं या तत्पुरुष समासाची वैशिष्ट्य किंवा तत्पुरुष समास कसा ओळखायचा हे लक्षात आलेलं आहे की तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता खालील सामासिक शब्दांचा विग्रह आपल्याला करायला सांगितलेला आहे आणि पहिला शब्द आहे राजपुत्र. आता त्याचा विग्रह जो आहे तो तुम्ही करा. तुमच्या लक्षात येईल की याचा विग्रह जो आहे तर तो राजाचा पुत्र असं होईल. क्रीडांगण या शब्दाचा विग्रह जो आहे तो क्रीडेसाठी अंगण असा होईल.
अष्टकोन या सामासिक शब्दाचा विग्रह जो आहे तो 8 कोणांचा समूह असा होईल आणि अयोग्य योग्य नाही असे म्हणजे हा नकारार्थी इथं आपल्याला अक्षर आलेलं दिसतं आणि हा सुद्धा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत. तर अयोग्य योग्य नाही असे अशा प्रकारे आपल्याला या सामासिक शब्दांचा विग्रह करता आलेला आहे. आता पुढची एक कृती आपल्याला दिलेली आहे की खालील तक्ता पूर्ण करा की राजाची आज्ञा अर्थातच राजाज्ञा असा तो सामासिक शब्द तयार होईल. 8 अंगांचा समूह अर्थातच या ठिकाणी अष्टांग असा तो शब्द तयार होईल आणि उत्तम असा पुरुष याचाच अर्थ पुरुषोत्तम असा तो सामासिक शब्द तयार होईल. म्हणजे हे जे सामासिक शब्द आहेत याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल की दुसरं पद महत्वाचं आहे. राजाची आज्ञा आज्ञा शब्द महत्वाचा आहे. 8 अंगांचा समूह अंग हा शब्द महत्वाचा आहे. उत्तम असा पुरुष पुरुष हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे. आणि यावरून आपल्याला आता लक्षात येतं की ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि अशा पद्धतीनं तत्पुरुष समास आपण लक्षात ठेवायला फार सोपा आहे आपल्याला, कारण जो सामासिक शब्द असतो त्याच्यातलं दुसरं पद जर महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असेल. आणि तत्पुरुष समासाचा जो विग्रह आहे तर तो विग्रह करत असताना अर्थाच्या दृष्टीनं गाळलेले जे काही शब्द असतील आणि विभक्ती प्रत्यय असतील तर ते विग्रह करताना आपल्याला घालावे लागतात आणि अशा प्रकारे त्याला आपण तत्पुरुष समास असं म्हणणार आहोत. आता तत्पुरुष समासाचे उपप्रकार कोणते आहेत तर तत्पुरुष समासाचा पहिला उपप्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे जे विभक्तीचे प्रत्यय असतात आणि आपल्याला 8 विभक्ती माहिती आहेत तर त्यातल्या कोणत्या विभक्तीचा कोणता प्रत्यय आहे त्यावरून तो विभक्तीचा प्रकार जो आहे तर तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. दुसरा प्रकार आहे नन म्हणजेच नकारयुक्त तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे कर्मधारय समास. चौथा आहे द्विगु समास. पाचवा आहे मध्यम पदलोपी समास आणि 6वा आहे इतर सर्वसाधारण तत्पुरुष. म्हणजे जरा वैशिष्ट्यपूर्ण जे शब्द असतील ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत की ते सुद्धा तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. म्हणजे तत्पुरुष समासाचे हे जे उपप्रकार आहेत तर ते आपल्याला आता बघायचे आहेत. आता पहिला आपण प्रकार बघणार आहोत तो म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेऊया की आपल्याला सर्वांना माहिती आहे की एकूण विभक्ती 8 आहेत. म्हणजे प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन. आणि त्या प्रत्येक विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते पण आपल्याला माहिती आहेत. मग त्यातला कोणता प्रत्यय आपण सामासिक शब्दाचा विग्रह करताना उपयोगात आणलेला आहे तर त्यावरून आपल्याला तो विभक्ती तत्पुरुष समास हे ओळखता येतो. आणि जर समजा तृतीयेचा विभक्ती प्रत्यय असेल तर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास असं आपण त्याला म्हणणार आहोत. तर इथे आपण आता बघूया की सामासिक शब्द हे तर लोकप्रिय असा आहे, त्याचा आपल्याला विग्रह लोकांना प्रिय असा त्या ठिकाणी होतो. आणि विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय तो कोणता आलेला आहे तर ना हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे. कष्ट साध्य तर कष्टाने साध्य इथं विभक्ती प्रत्यय आलेला आहे ने. चोर भय चोरापासून भय अर्थातच इथे पासून हे शब्दयोगी अव्यय इथं आलेलं आहे. म्हणजे विभक्तीचंच काम हे शब्दयोगी अव्यय करतात आणि ते पासून तर हे विभक्ती दर्शक अव्यय आलेला आहे. घर मालक घराचा मालक इथे चा हा विभक्ती प्रत्यय आलेला आहे. नाट्यगृह म्हणजे नाट्यासाठी गृह इथे विभक्ती दर्शक अव्यय इथं साठी आलेला आहे. वनभोजन वनातील भोजन इथे तील हा आपल्याला विभक्ती प्रत्यय आलेला आपल्याला दिसतो किंवा विभक्ती दर्शक अव्यय आलेला आपल्याला दिसतं. आता एक गोष्ट इथं आपण लक्षात ठेवूया की सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्ययाऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यय वापरली जातात की जसे इथं पासून साठी तील अशा पद्धतीने वापरलेली आहेत. ती अव्यय त्या विभक्तीचं कार्य करतात आणि जो विभक्ती दर्शक अव्यय आलेला आहे तर ते कोणत्या विभक्तीतला आहे हे आपण ओळखू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला विभक्तीवरचा व्हिडिओ जो आहे तो बघावा लागेल आणि मी तो तयार केलेला आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि मग आपल्याला हे लक्षात येईल की कुठलं शब्दयोगी अव्यय कोणत्या विभक्तीचं काम करतो. तर आपण आता हे आपल्याला विभक्ती प्रत्यय लक्षात आलेले आहेत, विभक्ती दर्शक अव्यय लक्षात आलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला ही जी काही वेळेला अव्यय जे येतात की जी विभक्तीचं कार्य करतात की उदाहरणार्थ चतुर्थी विभक्ती असेल तर करिता प्रित्यर्थ साठी यांसारखी शब्दयोगी अव्यय त्या विभक्तीचं काम करतात चतुर्थी विभक्तीचं. आणि पंचमी असेल तर पासून पेक्षा यांसारखी जी शब्दयोगी अव्यय आहेत तर ती पंचमी विभक्ती
विभक्तीचं काम करत असतात त्या सामासिक शब्दामध्ये, यावरून आपल्याला तो विभक्ती तत्पुरुष समास आहे असं लक्षात येतं. आता आपल्याला पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे, तो आपण पूर्ण केलेला आहे. आता या सगळ्यावरून आपल्याला विभक्ती तत्पुरुष समासाची कोणती वैशिष्ट्ये लक्षात येतात, तर सामासिक शब्दातील पहिलं पद नाम किंवा विशेषण असतं. आता इथे बघा, लोकांना प्रिय, तर लोक हे नाम आलेलं आहे, तर इथे पहिलं पद हे नाम किंवा विशेषण असणार आहे. आता बघा, सामासिक शब्दाचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यय वापरली जातात. आता ज्या तत्पुरुष समासातील कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदं जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही सामासिक शब्द दिलेला आहे त्यातलं कुठलं पद महत्वाचं आहे, दुसरं पद महत्वाचं असेल तर तो तत्पुरुष समास असणार आहे. आणि विग्रह करत असताना त्याला जी काही विभक्तीचे प्रत्यय जोडलेले असतात त्याच्यावरून ती कोणत्या विभक्ती तत्पुरुष समास आहे, कोणत्या प्रकारातला, म्हणजे प्रथम असेल तर प्रथमा तत्पुरुष समास, द्वितीय असेल तर द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास, असं आपण त्या ठिकाणी त्याचं नाव द्यायचं आहे. फार अवघड नाही हे. जर तुम्हाला थोडंसं प्रत्यय माहिती असतील प्रत्येक विभक्तीचे तर त्यावरून आपल्याला तो प्रकार जो आहे तर तो ओळखता येतो. आपण उदाहरणं समजून घेऊ म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल. आता ह्या तत्पुरुष समासाची सगळी विभक्ती तत्पुरुष असेल, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जी काही प्रथमा, द्वितीय, चतुर्थी, पंचमी, तर त्यानुसार आपण ती उदाहरणं समजून घेतली की तुम्हाला हे अजिबात अवघड वाटणार नाही. आता ही उदाहरणं आपण पहिल्यांदा अभ्यासूया. आता पहा विद्यार्थी मित्र हो, की त्या आपल्याला बघा शास्त्रशुद्ध असा शब्द दिलेला आहे. तर शास्त्रशुद्धचा विग्रह काय करता येईल आपल्याला, तर शास्त्राने शुद्ध. आता ने हा विभक्तीचा प्रत्यय तृतीयचा आहे म्हणून तृतीया विभक्ती तत्पुरुष असं त्या ठिकाणी आपल्याला त्या समासाचं नाव द्यायचं आहे. समजा तोंडपाठ हा शब्द असेल तर तोंडाने पाठ तृतीया विभक्ती तत्पुरुष समास, कारण ने हा विभक्तीचा प्रत्यय तृतीयचा आहे. भक्तिवश भक्तीने वश तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. गुणहीन गुणाने हीन तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. कर्मवीर कर्माने वीर तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. मतिमंद मतीने म्हणजेच बुद्धीने मंद तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. ईश्वर निर्मित ईश्वराने निर्मित तृतीया विभक्ती तत्पुरुष समास. चिंताग्रस्त तर अर्थातच आपल्याला चिंतेने ग्रस्त, इथे गलित असे पर्ण हे चुकून झालेलं आहे. चिंताग्रस्त चिंतेने ग्रस्त तृतीया विभक्ती तत्पुरुष समास असं त्या ठिकाणी त्याचा विग्रह आहे. आता पुढे पहा की आपण तृतीय विभक्तीचा प्रत्यय न्याय हा असल्यामुळे इथं सगळे जे काही सामासिक शब्द आता आपण बघितले शास्त्रशुद्ध पासून चिंताग्रस्त पर्यंत, तर तिथे विग्रह करत असताना न्याय हा तृतीयचा विभक्ती प्रत्यय येतो आणि म्हणून तो जो प्रकार असणार आहे तर तो तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. आता पुढे पहा, क्रीडांगण हा शब्द आहे. तर क्रीडेसाठी अंगण, इथे आपण साठी हे शब्दयोगी अव्यय जे आहे तर ते चतुर्थी विभक्तीचं कार्य करतो आणि म्हणूनच चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास असं आपण त्याचं नाव लिहायचं आहे. जर मुख्य प्रकार विचारला तर तो तत्पुरुष समास, आणि जर पोट प्रकार विचारला तत्पुरुष समासाचा तर तो चतुर्थी विभक्ती तत्पुरुष असं त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. पोळपाट पोळीसाठी पाठ चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. लोकप्रिय लोकांना प्रिय, इथे सला ते सला ना ते हे चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि इथे लोकांना मध्ये ना हा विभक्तीचा जो प्रत्यय आहे तो चतुर्थीचा आहे आणि म्हणून चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. विद्यार्थी गृह विद्यार्थ्यांसाठी गृह चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. देवघर देवासाठी गृह चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. कार्यालय कार्यासाठी आलय चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे आपल्याला विभक्तीचा प्रत्यय इथं चतुर्थीचे आलेला आहे, ना हा विभक्तीचा प्रत्यय, आणि काही ठिकाणी साठी अशा प्रकारे शब्दयोगी अव्ययलेला आहे की ते सुद्धा चतुर्थी विभक्तीचं कार्य करतं आणि यावरून आपल्याला तो जो काही सामासिक शब्द आहे तो चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता पुढची उदाहरण बघूया. ऋणमुक्त तर अर्थातच ऋणातून मुक्त, इथे आपण जर बघितलं तर पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ऊन आपल्याला हे जे काही विभक्ती प्रत्यय आहेत ते पंचमी विभक्तीचे आहेत आणि त्यामुळं ऋणातून मुक्त इथं पंचमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. रोगमुक्त रोगापासून मुक्त, आता पासून हे जे शब्दयोगी अव्यय इथं आलेलं आहे ते पंचमी विभक्तीचं काम करतं आणि म्हणून त्या ठिकाणी पंचमी विभक्ती तत्पुरुष समासाचं ते उदाहरण आहे. दुःखमुक्त दुःखापासून मुक्त पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. राजपुत्र राजाचा पुत्र, आता आपण जर इथं बघितलं
तर चा, ची, चे, च्या, ची हे सगळे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि मग तर राजपुत्र हा शब्द असेल तर राजाचा पुत्र म्हणजे चा हा विभक्ती प्रत्यय आलेला असल्यामुळे तो षष्टी विभक्ती तत्पुरुष समास आहे. देवपूजा, देवाची पूजा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. कलानंद, कलेचा आनंद षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. चोर भय, चोराचे भय षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. राजवाडा, राजाचा वाडा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवरचा विश्वास षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. गणेश म्हणजे गणांचा ईश षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. गुरुसेवा म्हणजे गुरुची सेवा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. कार्यक्रम म्हणजे कार्याचा क्रम षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. कालगणना, काळाची गणना षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. आता आपण चाचीचे अशा प्रकारचे जे प्रत्यय लागले असतील तर ते षष्टी विभक्तीचे आहेत. आता पुढचं उदाहरण पहा की घर जावई असं उदाहरण आहे. तर त्याचं विग्रह घरातील जावई. आता इथं आपण जर बघितलं तर सप्तमी विभक्ती तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. स्वर्गवास, स्वर्गातील वास तर सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. वनमाला, वनातील माला सप्तमी तत्पुरुष समास. वनभोजन, वनातील भोजन सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. कलाकुशल, कलेतील कुशल सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. अशा प्रकारे आपल्याला विभक्ती जो तत्पुरुष समास आहे तर कोणत्या विभक्तीचा तो प्रत्यय आहे किंवा जर शब्दयोगी अव्यय विभक्ती दर्शक असेल तर ते कोणत्या विभक्तीचं काम करतं त्यावरून आपल्याला त्या ह्याचं विभक्तीचं नाव देऊन तो तत्पुरुष समास ओळखायचा आहे. तृतीय असेल तर तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, षष्टी असेल तर षष्टी विभक्ती तत्पुरुष समास असं आपल्याला ते ओळखायचं आहे आणि ते तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. आता विद्यार्थी मित्र हो, तत्पुरुष समासाचा जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे नन तत्पुरुष समास. आता नन म्हणजेच काय? नन म्हणजेच नकारयुक्त. म्हणजे पहिलं पद जर नकारार्थी असेल त्या सामासिक शब्दातलं तर अर्थातच तो जो काही सामासिक शब्द असणार आहे तो तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार आहे. आणि तत्पुरुष समासाचा जो पोट प्रकार आहे नन तर तो नन तत्पुरुष समासाचं उदाहरण असणार आहे. की बघा इथे अशक्य, शक्य नसलेले म्हणजे पहिलं जे पद आहे ते नकारदर्शी आहे, नकारयुक्त आहे, शक्य नसलेले आणि म्हणून तो जो सामासिक शब्द आहे तो नन तत्पुरुष समासाचा आहे. निर्बल, बळ नसलेले, नि म्हणजे नसलेलं म्हणजे बळ नसलेले नन तत्पुरुष समास. अपरिचित, परिचित नसलेले म्हणजेच नन तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. कारण पहिलं पद जे आहे किंवा पहिलं पद नकारार्थी आहे त्यामुळे अर्थातच तो नन तत्पुरुष समास असणार आहे. असह्य, सहन न होणारे नन तत्पुरुष समास. अयोग्य, योग्य नसलेले नन तत्पुरुष समास. निर्धास्त, धास्ती नसलेले नन तत्पुरुष समास. अमर, मरण नसलेले नन तत्पुरुष समास. नापास, पास नसलेला नन तत्पुरुष समास. अचल, चल म्हणजेच गती नसलेले नन तत्पुरुष समास. नापसंत, पसंत नसलेले नन तत्पुरुष समास. अनियमित, नियमित नसलेले नन तत्पुरुष समास. अज्ञान, ज्ञान नसलेले नन तत्पुरुष समास. अशा प्रकारे हाही प्रकार आता आपण इथे अभ्यासलेला आहे. आता विभक्ती तत्पुरुष समासाचा आपल्याला पुढचा प्रकार अभ्यासायचा आहे. आता विद्यार्थी मित्र, तत्पुरुष समासाचा कर्मधारय समास हा पण प्रकार आता आपण अभ्यासतो आहोत. की एक कृती आपण समजावून घेऊया म्हणजे आपल्याला कर्मधारय समास म्हणजे काय ते लक्षात येईल. की पुढील वाक्य अभ्यासून तक्ता पूर्ण करायला आपल्याला सांगितलेलं आहे. की गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. 2 अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. तिसरं वाक्य आहे खाली काही माणसं केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. आणि 4था आहे निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटांतून. आता इथे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही वेळेला सामासिक शब्द रिकामी जागा ठेवलेली आहे त्याचा विग्रह दिलेला आहे आणि काही वेळेला सामासिक शब्द दिलेला आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये आणि त्याचा विग्रह करायला सांगितलेला आहे. आता बघा पहिलं जे आहे तर त्याच्यामध्ये विग्रह दिलेला आहे अन्य असा वेश. अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर पहिल्या वाक्यामध्ये वेषांतर असा जो काही शब्द आलेला आहे तर तो इथे सामासिक शब्द आहे वेषांतर आणि त्याचा विग्रह होणार आहे अन्य असा वेश.
आता दुष्काळ हा जो काही शब्द आहे सामासिक शब्द, तर त्याचा विग्रह दु म्हणजेच वाईट असा काळ असा होणार आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दुष्काळ हा सामासिक शब्द आलेला आहे. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला विग्रह दिलेला आहे मान हेच धन आणि तिसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला मानधन हा सामासिक शब्द आलेला दिसतो, मानधन, आणि त्याचाच विग्रह मान हेच धन असा आहे. आता चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला विग्रह दिलेला आहे निळा सावळा झरा आणि अर्थातच त्या ठिकाणी आपल्याला जर चौथं वाक्य जर आपण बघितलं तर निळा सावळा हा सामासिक शब्द इथे आहे. अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केलेली आहे. आता कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहेत की दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात. आता कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच पोट प्रकार आहे आणि दोन्ही पद या कर्मधारय समासामध्ये एकाच विभक्ती म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात, म्हणजे दोन्ही पदांना विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत. आता उदाहरणार्थ मुख चंद्रमा हे उदाहरण इथं दिलेलं आपण पुन्हा ते पाहणार आहोत. कधी आता दुसरं वैशिष्ट्य काय की कधी पूर्वपद म्हणजे पहिलं पद विशेषण असतं, उदाहरणार्थ कृष्णविवर. आता तिसरं पहा कधी उत्तरपद म्हणजे दुसरं पद हे विशेषण असतं, उदाहरणार्थ घननीळ. आता उत्तरपद म्हणजे दुसरं, इथं निळ म्हणजे निळे हे विशेषण आहे. कधी दोन्ही पद विशेषणे असतात, उदाहरणार्थ श्याम सुंदर. कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरं पद उपमान असतं, उदाहरणार्थ कमलनयन, नरसिंह. आता अशासारखे जे शब्द असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणता शब्द उपमान म्हणून आलेला आहे, मग काही वेळेला ते पहिलं पद आलेलं असू शकतं, काही वेळेला ते दुसरं पद आलेलं असू शकतं. तर त्या पद्धतीने आपण तो प्रकार ठरवायचा. आता कधी दोन्ही पद एकरूप असतात, उदाहरणार्थ विद्याधन. आता त्याचा विग्रह वगैरे आपण समजून घेतला की हे लक्षात येणार आहे. आता ज्या समासातील दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला आपण कर्मधारय म्हणणार आहोत. आता इथे जर आपण बघितलं तर दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात आणि उदाहरणार्थ इथं दिलेले आपल्याला सामासिक शब्द मुख चंद्रमा. आता त्याचा विग्रह जर आपण बघितलं तर मुख हाच चंद्रमा, इथं मुख आणि चंद्रमा हे दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असलेली आपल्याला दिसतात. आता कधी पूर्वपद विशेषण असतं व उदाहरणार्थ कृष्णविवर तर कृष्ण असे विवर, तर कृष्ण हे जे पहिलं पद आहे तर ते विवर या दुसऱ्या पदाचं विशेषण म्हणून इथं काम करतं. विवर कसं आहे तर कृष्ण अशा पद्धतीचं आहे. आता कधी उत्तरपद म्हणजे दुसरं पद विशेषण असतं, उदाहरणार्थ घननीळ तर निळा असा घन, घन कसा आहे ढग कसे आहेत तर ते निळे आहेत. तर इथं निळा हे काय आहे की दुसरं पद इथं विशेषण आलेलं आहे. आता कधी दोन्ही पद विशेषणे असतात, उदाहरणार्थ श्याम सुंदर तर श्याम सुंदर अशा पद्धतीनं श्याम सुंदर अर्थातच या ठिकाणी श्रीकृष्ण, तर इथे आपल्याला श्याम सुंदर ही दोन्ही पद विशेषणाचं काम करताना दिसतात. असं जर वैशिष्ट्य असेल त्या सामासिक शब्दांचं तर तो कर्मधारय समास असणार आहे. आता पहा पाचवं याच्यामध्ये कधी पहिलं पद उपमान तर कधी दुसरं पद उपमान असतं. कमलनयन इथे कमळासारखे नयन, इथे पहिलं पद जे आहे तर ते उपमान आहे आणि दुसरं बघितलं सिंहासारखा नर की नर कसा आहे तर सिंहासारखा, इथं दुसरं पद जे सिंह आहे तर ते उपमान म्हणून आलेलं आहे. आता कधी दोन्ही पद एकरूप असतात, उदाहरण विद्याधन, विद्या हेच धन आणि विद्या हीच धन आहे संपत्ती आहे असं इथं म्हणते. दोन्ही पद इथं एकरूप असलेले आपल्याला दर्शवलेलं आहे. म्हणजे ज्या समासातील दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला कर्मधारय समास म्हणतात, हे आता आपण लक्षात घेतलेला आहे. तर हा समास आणखीन जास्तीत जास्त उदाहरणांनी आपण जर समजून घेतला तर आपल्याला तो नक्की लक्षात येणार आहे. आता पहा कर्मधारय समासाची उदाहरणं बघूया आपण. अभयारण्य विग्रह पहा अभय असलेले अरण्य कर्मधारय समास. अक्षर वाङ्मय अक्षर असलेले वाङ्मय इथं कर्मधारय समास. कमलनयन कमळासारखे नयन कर्मधारय समास. कामधेनू काम इच्छारूपी धेनू, धेनू म्हणजे गाय कर्मधारय समास. काळ रात्र काळरूपी रात्र कर्मधारय समास. कुकर्म कु म्हणजेच वाईट, वाईट असे कर्म कर्मधारय समास. गरुड वाहन गरुड हेच वाहन कर्मधारय समास. गलित पर्ण गलित असे पर्ण, गलित म्हणजे बाळांनो गळलेले, तर गलित असे पर्ण म्हणजे कर्मधारय समास. घनदाट घनासारखे दाट कर्मधारय समास. चौकस बुद्धी चौकस अशी बुद्धी कर्मधारय समास. तपोधन तप हेच धन कर्मधारय समास. दुःखानल दुःखरूपी अनल, अनल म्हणजे अग्नी कर्मधारय समास. नवप्रेरणा नव अशी प्रेरणा कर्मधारय समास. निजबुद्धी निज म्हणजे स्वतःची अशी बुद्धी कर्मधारय समास. परब्रह्म परम असे ब्रह्म कर्मधारय समास.
परमेश्वर परम असा ईश्वर कर्मधारय समास. प्राणज्योत प्राणरूपी ज्योत कर्मधारय समास. प्रातः काल प्रातः असा काल कर्मधारय समास. पितांबर पित म्हणजे पिवळे असे अंबर अंबर म्हणजे वस्त्र कर्मधारय समास. बहुमान बहु म्हणजेच खूप असा मान कर्मधारय समास. बहुरंगी बहु अशी रंगी कर्मधारय समास. भवसागर भव हाच सागर कर्मधारय समास. मध्यभाग मध्य असा भाग कर्मधारय समास. महाकाव्य महान असे काव्य कर्मधारय समास. महात्मा महान असा आत्मा कर्मधारय समास. महादेव महान असा देव कर्मधारय समास. महाभारत महान असा भारत कर्मधारय समास. महाराष्ट्र महान असे राष्ट्र कर्मधारय समास. महारोग महान असा रोग महा असा रोग म्हणजे मोठा असा रोग कर्मधारय समास. महाविद्यालय महान असे विद्यालय कर्मधारय. महासिंधू महा असा सिंधू सिंधू म्हणजे सागर कर्मधारय समास. यशोनिधी यश हाच निधी कर्मधारय समास. वाग्बाण वाक हेच बाण कर्मधारय समास. विषमव्रत विषम असे व्रत कर्मधारय समास. विज्ञान विशेष असे ज्ञान कर्मधारय समास. वीर मरण वीर असे मरण कर्मधारय समास. सज्जन सत असा जन कर्मधारय समास. सद्गुण सत असा गुण कर्मधारय समास. सन्मित्र सत असा मित्र कर्मधारय समास. सस्य श्यामल श्यामल असे सस्य म्हणजेच पीक कर्मधारय समास. स्वयंशिस्त स्वयं अशी शिस्त कर्मधारय समास. साखर झोप साखरे सारखी गोड झोप कर्मधारय समास. साखर लिंबू साखरे सारखे लिंबू कर्मधारय समास. सुघड सु म्हणजे चांगले असे घडलेले कर्मधारय समास. सुफल सु म्हणजे चांगले असे फल कर्मधारय समास. सुयश सु म्हणजे चांगले असे यश कर्मधारय समास. ज्ञानामृत ज्ञानरूपी अमृत कर्मधारय समास. स्थित्यंतर अन्य स्थिती कर्मधारय समास. शीतपेय शीत असे पेय कर्मधारय समास. स्पष्टोक्ती स्पष्ट अशी उक्ती कर्मधारय समास. गत वैभव गत म्हणजे गेलेले वैभव कर्मधारय समास. नीलकमल निळे असे कमळ कर्मधारय समास. भाषांतर अन्य अशी भाषा कर्मधारय समास. पांढरा शुभ्र शुभ्र असे पांढरे कर्मधारय समास. रक्तचंदन रक्तासारखे चंदन कर्मधारय समास. घनश्याम घनासारखा श्यामल कर्मधारय. काव्यामृत काव्यरूपी अमृत कर्मधारय समास. अशा पद्धतीनं आपण कर्मधारय समास समजून घेतलेले आहे. त्याची भरपूर उदाहरणं बघितलेली आहेत आणि तुम्हाला आता कर्मधारय समास म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण तत्पुरुष समासाचा द्विगु समास अभ्यासणार आहोत. द्विगु समास हा आपल्याला ओळखण्यासाठी अतिशय सोपा आहे. तो कसा सोपा आहे आपल्या लक्षात येईल. आपण आता समजावून घेऊया की इथे कृती दिलेली आहे. पहा की खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे सूर्याच्या सोनेरी किरणांनी दश दिशा उजळून निघाल्या. आता इथे दश दिशा हा सामासिक शब्द आपल्याला असलेला दिसतो आणि त्याचा विग्रह जो आहे 10 दिशांचा समूह आणि म्हणून इथे सामासिक शब्द जो आहे तो दश दिशा आपण इथे घेतलेला आहे. दुसरं वाक्य पहा नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. इथे नवरात्र हा सामासिक शब्द आहे. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तर इथं सप्ताह हा शब्द सामासिक शब्द आहे. आता इथे 10 दिशांचा समूह तक्त्यामध्ये आपल्याला विग्रह दिलेला आहे. सामासिक शब्द अर्थातच दशदिशा. नवरात्र याचा विग्रह 9 रात्रींचा समूह असा होईल आणि 7 अहांचा म्हणजे दिवसांचा समूह अर्थातच सप्ताह हा तो सामासिक शब्द आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला हा सगळा भाग जो आहे तर तो दिलेला आहे. यावरून आपल्याला आता द्विगु समासाची वैशिष्ट्ये समजून घ्यायची आहेत की द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. आता दश दिशामध्ये दश हे पूर्वपद म्हणजे पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण आहे. नवरात्रमध्ये 9 म्हणजेच 9 हे संख्या विशेषण आहे. सप्ताह म्हणजे सप्त म्हणजे 7 हे आपल्याला
संख्या विशेषण असलेलं दिसतं. म्हणजे पहिलं पद जे असतं द्विगु समासामध्ये ते संख्या विशेषण असतं. आता दुसरं वैशिष्ट्य, हा समास नेहमी एकवचनात असतो, कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. म्हणजे इथे दशदिशा, तर वेगवेगळ्या 10 दिशा नाही, तर त्या 10 दिशांचा एक समूह, म्हणजेच इथं आपल्याला एका समुच्चयाचा बोध जो आहे तर तो होतो, म्हणून त्याला दशदिशा असं म्हटलेलं आहे. नवरात्र, ह्या 9 रात्रींचा एक समुच्चय असं इथं आपल्याला, आणि तो शब्द समजून घ्यायचा, आणि तो एक वचनामध्ये असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे त्याचं वचन जे आहे ते एक वचन आपण मानायचं आहे. सप्ताह 7 दिवसांचा समूह, अशा पद्धतीनं 7 दिवसांचा जो समुच्चय आहे तर तो त्या ठिकाणी इथं आपण लक्षात घेतो, आणि म्हणून त्याचं एक वचन आहे अशा प्रकारच्या ह्या सामासिक शब्दांचं. म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद संख्या विशेषण असतं व त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो, तेव्हा त्यास द्विगु समास म्हणतात. म्हणजे आपल्याला कोणताही सामासिक शब्द दिला आणि त्याच्यामध्ये जर पहिलं पद संख्या विशेषण असेल तर आपण तो द्विगु समास आहे हे त्या ठिकाणी सांगू शकतो. आता जादाची उदाहरणं आपण पाहूया, म्हणजे आपल्याला द्विगु समास आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता पहा विद्यार्थी मित्र हो, 4 भाई हा शब्द आहे, तर विग्रह त्याचा 4 भाईंचा समूह. म्हणजे पहिलं पद जे आहे 4 हे संख्या विशेषण आहे, आणि त्या 4 भाईमधून आपल्याला एका समुच्चयाचा बोध होतो, म्हणजेच ते एकवचनी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 4 भाईंचा समूह, तर तो अर्थातच द्विगु समास असणार आहे. आणि द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा पोट प्रकार आहे. त्रिखंड, 3 खंडांचा समूह द्विगु समास. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह, पहिलं पद संख्या विशेषण असलं की तो द्विगु समास, हे आपण आता नक्की पक्क लक्षात ठेवायचं आहे. नवरात्र, 9 रात्रींचा समूह द्विगु समास. पंचपाळे, 5 पाळ्यांचा समूह द्विगु समास. पंचारती, 5 आरत्यांचा समूह द्विगु समास. 12 भाई, 12 भाईंचा समूह द्विगु समास. सप्तसिंधू, 7 सागरांचा समूह द्विगु समास. नवरंग, 9 रंगांचा समूह द्विगु समास. अष्टप्रधान, 8 प्रधानांचा समूह द्विगु समास. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह द्विगु समास. पंचरत्ने, 5 रत्नांचा समूह द्विगु समास. सप्ताह, 7 दिवसांचा समूह द्विगु समास. नवरस, 9 रसांचा समूह द्विगु समास. दशमुखी, 10 मुखांचा समूह द्विगु समास. पंचप्राण, 5 प्राणांचा समूह द्विगु समास. अष्टाधिकार, 8 अधिकारांचा समूह द्विगु समास. पंचवटी, 5 वटवृक्षांचा समूह द्विगु समास. चातुर्मास, 4 मासांचा समूह द्विगु समास. चौघडी, 4 घड्यांचा समूह द्विगु समास. चौकोन, 4 कोणांचा समूह द्विगु समास. आणि अष्टाध्यायी, 8 अध्यायांचा समूह द्विगु समास. अशा पद्धतीने आपण द्विगु समास आणि त्याची उदाहरणं जी आहेत तर ती अभ्यासलेली आहेत. आपण आता तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत, तो म्हणजे मध्यम पदलोपी समास. आता मधली पद जी असतात तर ती लोप पावलेला जो समास असेल त्याला मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असं म्हणायचं. ते उदाहरणावरून लक्षात येईल की पहा, बटाटे वडा हा शब्द आहे, सामासिक शब्द आहे. बटाटे घालून केलेला वडा, तर इथे हा तत्पुरुष समास आहे, त्यातही तो मध्यम पदलोपी समास आहे, कारण मधली पद इथं लोप पाहून हा सामासिक शब्द तयार होतो की घालून केलेला. हे जे 2 शब्द आहेत ते निघून गेले आणि बटाटे वडा हे 2 शब्द एकत्र आले, त्यांचा एक जोडशब्द बनला. म्हणजे अशा पद्धतीनं मधली पद लोप पावतात, म्हणजे निघून जातात आणि हा सामासिक शब्द तयार होतो, म्हणून त्याला आपण मध्यम पदलोपी समास असं म्हणणार आहोत. घर जावई, घरात कायम राहणारा जावई तत्पुरुष, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. वांगी भात, वांगी घालून केलेला भात मध्यम पदलोपी समास. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आगगाडी, आगीवर चालणारी गाडी मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. नात जावई, नातीचा नवरा या नात्याने जावई मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. अशा पद्धतीनं मधली पद जर लोप पावत असतील तर त्याला आपण मध्यम पदलोपी तत्पुरुष समास असं म्हणायचं आहे. आता पुढचा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे तो म्हणजे इतर सर्वसाधारण तत्पुरुष समास. काही वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळे शब्द असतात आणि ते सुद्धा तत्पुरुष समासाचीच उदाहरण आहेत, तर ते आपण इथं समजावून घेऊया की सामासिक शब्द मनमोहक असेल तर मनाला मोहवणारे तत्पुरुष समास. क्रांतिकारक, क्रांती करणारा तत्पुरुष समास. शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारा तत्पुरुष समास. आनंददायी, आनंद देणारे तत्पुरुष समास. सुप्रसिद्ध,
चांगला प्रसिद्ध तत्पुरुष समास. ग्रंथकार, ग्रंथ करणारा अर्थातच लिहिणारा तत्पुरुष समास. संगीतकार, संगीत की चाल लावणारा, म्हणजे एखादं गाणं असेल तर त्याला चाली लावणारा करणारा, संगीत म्हणजे चाली करणारा तो संगीतकार. कल्पनातीत, कल्पनेच्या अतीत, अतीत म्हणजेच पलीकडचे तत्पुरुष समास. भूमिगत, भूमीत गेलेला म्हणजेच लपलेला तत्पुरुष समास. प्रतिस्पर्धी, दुसरा स्पर्धक तत्पुरुष समास. शेतकरी, शेती करणारा तत्पुरुष समास. दुर्मिळ, मिळण्यास कठीण तत्पुरुष समास. वृत्तपत्र, वृत्त देणारे पत्र तत्पुरुष समास. नेत्र सुखद, नेत्राला सुख देणारे, नेत्र म्हणजे डोळा, नेत्राला सुख देणारे तत्पुरुष समास. प्रगती म्हणजे पुढे जाणारी गती तत्पुरुष समास. गृहस्थ, घरामध्ये राहणारा तत्पुरुष समास. गलित पर्ण, गलित म्हणजे गळलेले असे पान तत्पुरुष समास. पूर्वतयारी, आधी केलेली तयारी तत्पुरुष समास. पायदल, पायाने चालणारे दल तत्पुरुष समास. प्रभात फेरी, प्रभाती म्हणजे सकाळी काढलेली फेरी, याला आपण तत्पुरुष समास असं म्हणतो. अशा पद्धतीने ह्या तत्पुरुष समासाचे आपण सगळे उपप्रकार जे आहेत तर ते बघितलेले आहेत. आता विद्यार्थी मित्र हो, आपण तत्पुरुष समास समजून घेतला. इथे एक छोटीशी कृती आपल्याला दिलेली आहे, ते आपल्याला जमते का आपण पाहूया की तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ते पूर्ण करा. तर पहा, इथे आपल्याला कॉलम दिलेले आहेत. सामासिक शब्द, समासाचा विग्रह आणि समासाचे नाव. आता इथे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला समासाचा विग्रह दिलेला आहे की 6 मासांचा, मास म्हणजेच महिना, 6 मासांचा म्हणजेच महिन्यांचा समूह. अर्थातच सामासिक शब्द कोणता असणार आहे? षण्मास. आणि समासाचे नाव काय असणार आहे? तर अर्थातच जिथं पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण आहे आणि म्हणून हा द्विगु तत्पुरुष समास असणार आहे. ग्रंथालय, याचा विग्रह काय येईल? ग्रंथांचे आलय. अर्थातच हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता कर्मधारय समास आपल्याला इथं दिलेला आहे आणि आपल्याला त्याचं एक सामासिक शब्दाचं म्हणजे सामासिक शब्द कर्मधारय समासाचा एक सामासिक शब्द घ्यायचा आहे आणि त्याचा विग्रह करून सांगायचा आहे. तर आपण इथे एक सामासिक शब्द घेऊया, महादेव. अर्थातच त्याचा विग्रह महान असा देव असा होईल आणि तो समास कर्मधारय समास असणार आहे. इथे त्रिदल, त्रिदल मध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येईल की त्रि म्हणजे संख्या विशेषण आहे पहिलं पद, त्याचा विग्रह काय येईल? 3 दलांचा समूह. अर्थातच हा द्विगु समास आहे. आता इथे बघा, 5व्या याच्यामध्ये आपल्याला समासाचा विग्रह दिलेला आहे. बालकांसाठीचे मंदिर, अर्थातच त्याला आपण बालक मंदिर असं म्हणतो आणि मग इथं समासाचं नाव काय येणार आहे? विभक्ती तत्पुरुष, कारण चे हा विभक्तीचा प्रत्यय षष्टी विभक्तीचा आहे आणि म्हणून षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. आता सामासिक शब्द दिलेला आहे नरश्रेष्ठ, तर अर्थातच श्रेष्ठ असा नर, अर्थात हा कर्मधारय समास आहे. आपल्याला विभक्ती तत्पुरुष समासाचं एक उदाहरण द्यायचं आणि त्याचा विग्रह करून सांगायचा आहे. उदाहरण आपण घेऊ ज्ञानयज्ञ आणि अर्थातच ज्ञानाचा यज्ञ विभक्ती तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला आता तत्पुरुष समास हा समासाचा मुख्य प्रकार आणि त्याचे जे पोट प्रकार आहेत ह्या तत्पुरुष समासाचे ते सुद्धा तुमच्या लक्षात आलेले असतील. आता पुढील भागामध्ये आपण पुढचा समासाचा प्रकार अभ्यासणार आहोत. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.